निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहेत, एक रायगड आणि शिरूर. मगाशीच आपल्याजवळ बोलत असताना परभणी लोकसभा मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडे आज आलेला आहे, त्या संदर्भातली सुद्धा भूमिका मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडली. त्याचबरोबर ती बारामती लोकसभा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील ह्या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे. आपल्या मार्फत अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे. मी मगाशीच आपल्याला बोलत असताना सांगितलं आणि आताही आपल्याला तेच बोलू इच्छितो आहे की वेट अँड वॉच फॉर सम आवर्स. असं नाही आहे. खरं तर त्या उमेदवारांची घोषणा तर अगोदर जाहीर सभेमध्येच झालेली होती. त्यामुळे ती गोष्ट आणि या गोष्टीचं काही कोइन्सिडन्स असण्याचं काही कारण नाही. सर काहीच कारण नाही. कारण मागे एकदा जाहीर सभेमध्ये सुद्धा त्या संदर्भातली घोषणा अधिकृत झाल्यासारखीच होती. सर आपण जर बघितलं तर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. दुसरीकडे शरद पवार यांची जी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. या सगळ्या लढतीकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही एकत्र होतात, यानंतर एक परिवारातलेही 2 सदस्य समोरासमोर उभे ठाकले आहेत या निवडणुकीमध्ये, आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकाच विचारधारेचे जे पक्ष होते त्याचे 2 पक्ष झाले. आता ते त्याच पक्षाचे राष्ट्रवादीकडनंच 2 उमेदवार त्या ठिकाणी एकमेकांसमोर असतील, 2 वेगवेगळ्या राष्ट्रवादी. तुमचा कनेक्ट होता आधी या सगळ्या लोकांसोबत, कसं बघता ही लढत कशी असेल? की जून महिन्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने त्या ठिकाणी घेतला. पक्षामध्ये लोकशाही आहे, त्या लोकशाहीच्या मार्गातून त्या ठिकाणी घेतला. आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी नेहमीच या बाबतीमध्ये त्यांचं मत ठामपणाने व्यक्त केलं होतं की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यामुळे चव्हाण साहेबांचा विचार किंवा त्यांनी ज्या भावना वेळोवेळी मांडल्या होत्या त्या साऱ्या गोष्टीचा विचार करत दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मग त्यामध्ये आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, धनंजयजी मुंडे आहेत, बाबा आत्राम आहेत, अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 43 आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काय लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्त्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. घड्याळाचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलं. पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशा वेळचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या, याचिका होत्या, त्या याचिकांचा सुका निकालमधल्या कालावधीमध्ये लागला. आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे या संदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी दिला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा, त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी. पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला. आणि एक बाब खरी आहे की घड्याळ चिन्ह वापरायला आम्हाला परवानगी देत असताना खाली आम्ही त्या पद्धतीचं एक लिहायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत. त्यामुळे एक जी भूमिका घेतली की एनडीएमध्ये सहभागी व्हायचं आहे, विचारपूर्वक भूमिका घेतली. आमचा शिवछत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचारापासून तसुबाट राहता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला, स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत.
महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे. तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही 12 तारखेला निघेल. त्या अनुषंगाने ही वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला. वैचारिक लढाई, सिद्धांतावरती लढाई ज्या वेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे काय असेल त्याला सामोरं जायचं असतं. विजय शिंदे म्हटले की शिंदेंना अडचणीत आणायचं नाहीये, त्यामुळे त्यांनी माझी उमेदवारी रद्द केलेली आहे. तुमचा काही संपर्क झाला आहे का या सर्व वादांनंतर? नाही, विजय शिवतारेंचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहेत. मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काय भावना व्यक्त करायच्या असतात ते केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो. त्यासोबत त्यांनी हे देखील म्हटलंय की अजित पवारांनी नक्कीच काही चुका केलेल्या आहेत, मात्र मोदींच्या हातामध्ये प्रकट करायचे, तर त्यामुळे आम्हाला ठीक आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी जे काही भावना व्यक्त केल्या असतील तर ते त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं वावगं वाटायचं काही कारण नाही. शेवटी त्याचं अंतिम उत्तर काय आहे तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं. अंतिम उत्तर काय आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघातून आज जाहीर केलेलं उमेदवार जे आहेत सुनेत्रा वहिनी, त्यांच्या उमेदवारीचं समर्थन करणं. त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी गौण आहे. दुसरीकडे आपण बघतोय निलेश लंकेंना शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी झालेली आहे. 2 दिवसापूर्वी तुमच्या पक्षात होते. असं आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असतं आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही. आज आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले. आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं. त्यांच्या घरातली एक व्यक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये गेली. त्यामुळे निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे निलेश लंकेने तिकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू असते. निलेश लंकेंचं पहिलेपासून म्हणणं असं होतं जेव्हा तुमच्या गटात होते तेव्हापासून की शरदचंद्र पवारांसोबत राहणं योग्य आहे, पण भविष्याचा विचार करता मी अजित पवार गटासोबत जातो आहे का गेलो आहे. मग ठीक आहे ना. मग त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया आहे. पण आता ते राजीनामा दिलेला आहे. सूची जो है आप बताएं कि आपने सूची जारी कर रहे हैं, कितने नामों की सूची आज जारी करेंगे? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 2 नाम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा जी ने घोषित किए थे. रायगढ़ से स्वयं मैं सुनील तटकरे और शुरू से शिवाजीराव आढळराव पाटिल. आज दोपहर को ही मैंने एक बात साफ की है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की कांग्रेस पार्टी की तरफ आई थी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी रासप को वो जगह दी है और महादेव जी जानकर वहाँ से चुनाव लड़ेंगे. अभी मैंने घोषित किया कि बारामती से सुनेत्रा वहिनी अजित पवार ये वहाँ के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की उम्मीदवार है. इसके अलावा सर देखते हैं कि निलेश लंके जो कभी आपके साथ थे वो साथ छोड़कर भाग गए, उनकी उम्मीदवारी पहले ही घोषित हुई है. ये जो बदल है आने से आपके पास आते वक्त की भाषा और आप वहाँ जाने की बात, क्या लगता है कि निलेश लंके विजयी हो पाएगा जिससे कि स्थिति आप देखते हैं? मैं इतना ही दावा यहाँ पे करता हूँ, महायुति के उम्मीदवार जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर सुजय विजय पाटिल भारी वोटों से वो जीत कर आएंगे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जिताने के लिए वहाँ लगाएंगे. सर आप नासिक सीट के लिए भी हमेशा महायुति में आगे ही रहेंगे. नासिक की सीट आपने, क्या उस पर भी बातचीत जारी है? चालू है बातचीत. कई घंटों में उसके बारे में फैसला आ जाएगा. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड कुछ नहीं है. मराठ की सीट को लेकर जिसमें परिवार की लड़ाई सामने आ रही है, एक बात आ रही है कि जिस तरह से दोनों आमने सामने हो गए. तो देखिए, विचारों की लड़ाई है. दुसरीकडे आपण सूची स्टार कॅम्पेनरची यादी आहे त्याच्यामध्ये काही समजा तुमच्या पक्षाचे काही नेते असतील त्यांच्या नावाकडे मंत्री दिलेले आहेत. असं करणं आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाड इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करणार आहे. एक असं की तक्रार करण्यासाठी केली आहे. आव्हाडांना दिवसभर काही काम उरलेलं नसल्यामुळे त्या बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा पूर्ण वेळ घालवत आहेत. आम्हाला समाधान आहे त्याचं.
विशेषतः त्याने नाही माझ्यावर काय विशेषतः तुमच्यावरती लक्ष असतं त्यांचं. नाही, चांगलं आहे ना, काय ते वाईट काय सर आम्हाला आनंद आहे त्या बाबतीमध्ये. एक स्वतःला फार मोठी समजणारी व्यक्ती एका विशिष्ट याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून आहे, त्यामुळे किती काम त्यांना मोठं आहे समजू शकता. त्यांच्या जबाबदारीचं स्वागत. बारामती सीट के लिए सवाल ये है कि एक और विजय शिवतरे हो या हर्षवर्धन पाटिल हो नाराज चल रहे थे और दोनों ही जो नेता है बहुत महत्वपूर्ण रखते हैं बारामती सीट के लिए. क्या उन दोनों को भी मना दिया गया है और वो कितने फायदेमंद हो सकते हैं बारामती सीट के लिए आपके वोट बैंक? देखिए हर्षवर्धन जी पाटिल एक तो इंदापुर के विधायक रह चुके हैं, कई साल मंत्रिमंडल में आपने उनके साथ काम किया है, उनकी शक्ति है. विजय शिवतारे जी भी मंत्रिमंडल में शामिल थे, वो भी 2 बार पुरंदर से चुन के आए थे, तो ये महायुति के लिए एक अच्छी बात है. सर एक लड़ाई हम परिवार में देख रहे हैं कि शरद पवार के साथ पूरा परिवार नजर आता है, ये बार बार सामने आया है, तो ये लड़ाई कितनी गंभीर है आपको, कितनी टफ है बारामती से? देखिए अभी चुनाव चालू हो रहा है, हो चुका है, अभी इसके बारे में जनता ही वहाँ से कौल देगी. इसके आगे इसके बारे में मैं टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. धन्यवाद.